काय ग, दिवाळीला मग भावाकडे जाणार आहेस का नाही? हो जाणार आहे, पण मी यावेळेस मोठ्या भावाकडे नाही, लहान भावाकडे जाणार आहे. का ग, मोठ्या भावासोबत काय भांडणं वगैरे झालीत का? भांडण वगैरे काय नाही हो, पण मोठा भाऊ कसा गरीब आहे, त्याच्याकडे काही इज्जत वगैरे भेटत नाही. लहान भाऊ कसा पैसेवाला आहे, श्रीमंत आहे, त्याच्याकडे आपल्याला इज्जत भेटते. म्हणून बारक्या भावाकडे जायचंय. असं म्हणतीस? हो. ठीक आहे, चला मग जाऊन येऊ. चला. चल लवकर, उशीर झालाय. अरे दादा, कुठे चाललास? अगं ताई, आज तू अशी अचानक न सांगता कशी काय आलीस? आता तर आम्ही पार्टीला चाललोय आणि खूप उशीर पण झालाय. अरे दादा, मी तर तुला दिवाळी निमित्त भेटायला आले होते. अगं ताई, आधी सांगायचं तरी नाही यायच्या आधी. आणि तुला तर माहितीये मी वेळेचा किती पक्का आहे. आता जायचंय आम्हाला. हा, आणि तुम्ही जे मिठाई आणली ना ते ठेवा, आम्ही आल्यावर घेतो. अगं, तुझा मोठा भाऊ पण इथंच राहतो ना, चल त्याच्याकडे जाऊन येऊ. ओ मेवणे, ऐका लक्ष. अरे ताई, हो या या या, बसा बसा बस. ए तायडी, हे घे पाणी. दाजी पाणी प्या. ए बाळा, हे घे, जरा काहीतरी खा बाळा, खा. ए सॉरी, इथं जागा नाही बसायला. राव दाजी, समजून घ्या, जरा ऍडजस्ट करा. चला मग मेवणे, निघतो आम्ही आता, उशीर होईना आम्हाला. हो दाजी, कुठे चालले राव? लगेच थांबा ना, चहा मागवतो. जरा 2 मिनिटं थांबा ना, लगेच येतो तुम्ही. अहो, गडबड आहे, जायचंय. ए बाळा, हे घे, चॉकलेट घे. चल दादा, येते आता. हो. बघितलंस, पैशाचं नातं आणि गरीबाचं नातं याच्यामध्ये किती फरक आहे. कळलं असन तुला आज दोघा भावाची वागणूक बघून. त्यामुळे कधीच पैशाकडे बघून हुरळून नाही जायचं. गरीब लोकच नेहमी आपल्याला इज्जत देतात, पैशावाले कधी इज्जत देत नाही.